नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहतोय की आता तेजस हा ऑफिसमध्ये बसून संपतरावांबरोबर बोलत असतो। इतक्यात पिऊन काका येऊन त्यांना चहा देतात, जेणेकरून त्यांची झोप उडावी। तर संपतराव हे तेजसला विचारत असतात, काय जावे बापू, होईल का मग सगळं काम आजच्या दिवसात पूर्ण? त्यावर आता तेजस हा संपतरावांना म्हणत असतो, हो संपतराव, होणार ना, सगळं काम मी आजच्या दिवसात पूर्ण करणारच। आता त्या दोघांमध्ये चर्चा सुरू असते। तर आता दुसरी दोन लोक चर्चा करत असतात की नक्की तेजस बोलतोय तरी कोणाबरोबर, पण आता तेजस कोणाबरोबर बोलतोय हे कोणाला सांगता येत नसतं। इतक्यात आता त्या ठिकाणी त्यांचा बॉस आलेला असतो। आता मुद्दामून एक ऑफिस कलीग हा तेजस हा कोणाबरोबर तरी बोलतोय, एकटाच बडबडतोय असं त्यांच्या बॉसला दाखवत म्हणतो, बघा ना सर, तिथे कोणीही बसलेलं नाही आहे, तरी तेजस हा तिकडे बघून एकटाच मगापासून बडबडतोय। आता हे बघून त्याच्या बॉसला सुद्धा जरा वियर्ड वाटतं। आता खरं तर इकडे आपला तेजस हा संपतरावांबरोबर बोलत आहे, पण संपतराव हे तेजसला सोडून इतर कोणालाही दिसत नाही। त्यामुळे आता सगळ्यांना हाच भास होतोय की तेजस हा पागल झालाय, त्याला काही कळत नाहीये, तो मनोरुग्ण आहे, म्हणून तो असा वागतोय। मग काय, आता तेजसचा बॉस हा तेजसच्या टेबलाजवळ आलेला असतो आणि आता तो तेजसला विचारायला लागतो, काय तेजस, झालं मी सांगितलेलं सगळं काम पूर्ण? त्यावर आता तेजस म्हणत असतो, हो सर, आजच्या दिवसामध्ये तुम्ही दिलेलं सगळं जे काम आहे ते मी पूर्ण करून तुम्हाला देणार आहे। त्याबरोबर आता तेजसला त्याचा बॉस म्हणायला लागतो, तेजस, कालही तू मला हेच म्हणाला होतास, बरं असू देत। आणि मग ते पिऊन काकांना बोलवतात आणि त्यांना सांगतात की आज ज्यावेळेस तू घरी निघून जाशील त्यावेळेस आपल्या ऑफिसची किल्ली ही तेजस सरांकडे देऊन जा, कारण काय आहे, आज तेच त्यांचं संपूर्ण काम संपवूनच ऑफिसच्या बाहेर पडतील, बरोबर ना? त्यावर तेजस हा होकार देतो। मग आता लगेचच तिथे त्याचा बॉस हा निघून गेलेला असतो। तर पुढे मात्र संपतराव हा तेजसला विचारत असतात की जावे बापू, आजच्या दिवसामध्ये तुमचं सगळं काम नक्की संपेल का? त्यावर आता तेजस म्हणत असतो, तुम्ही बघाच मी कसं पटापट काम करायला लागतो ते। तर दुसरीकडे आता इकडे गायत्रीने घराच्या दारात कॅमेरा बसवून घेतलेला असतो आणि विनोद आता त्यामध्ये हातवारे करून म्हणत असतो, हॅलो हॅलो हॅलो, मी दिसतोय का, हॅलो? त्यावर आता गायत्री ही त्याला सांगत असते, विनोद दिसतोयस, हा तू दिसतोयस। त्याबरोबर लगेचच आता विनोद हा म्हणायला लागतो, पण आपण हा कॅमेरा लावतोय कशासाठी? त्याबरोबर लगेचच गायत्री सांगते की आपल्या घरात कोण येतं कोण जातं हे पाहण्यासाठी। हा कॅमेरा काही फक्त मानसीसाठी नाही आहे, तर हा कॅमेरा तिच्या नवऱ्यासाठी सुद्धा आहे। आता नवऱ्यासाठी असं म्हटल्यावर विनोदला सुद्धा प्रश्न पडतो की तेजसला कॅमेऱ्याची काय गरज आहे? त्याबरोबर आता गायत्री ही त्याला सांगायला लागते की आता त्याचा प्रत्येक वेडेपणा हा कॅमेरा कॅप्चर करणार आहे, म्हणून इथे कॅमेरा लावून घेतलाय। त्याबरोबर लगेचच विनोद म्हणायला लागतो की हो का, बरं झालं दीदी, नाहीतर मला सगळं शूट करायला लागलं असतं बाबा, कसं झालं असतं ते सगळं? त्याबरोबर गायत्री म्हणते, नाही, आणि तू काय माती खाशील, तू काय आगाऊपणा करशील तर तो सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये मला दिसणार आहे, समजलं ना? आता त्या दोघांची इथे कॅमेऱ्यावरूनच चर्चा सुरू असताना तिथे सूरजदादा आणि सुनंदा दोघंही आलेले असतात। आता हे सगळं कॅमेरा वगैरे लावताना बघून सुनंदा विचारते, हे काय ग सुनबाई, आपल्या घरात हे कॅमेरा लावण्याची गरज काय आहे? त्यावर सूरजदादा सुद्धा म्हणतो, हो, आपल्या घरात कोण येतं बाहेरून तसंही, मग कॅमेरा वगैरे लावायची काय गरज आहे? त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, कोण येतं काय येतं, मी काय करायचं हे मला तुम्ही नाही सांगायचं, कारण फक्त तेजसचा हिस्सा सोडला ना तर बाकीची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे। त्यामुळे माझ्या घरात कुठे काय घडतं, काय होतं, कोण येतं कोण जातं, सगळं मला कळलं पाहिजे। इतक्यात तिकडे एक व्यक्ती येते आणि विचारते, मॅडम इथलं झालंय, आता कुठे? त्यावर गायत्री म्हणते, हा तिकडे पुढे जाऊन लावा। त्याबरोबर ती माणसं तिकडनं पुढे कॅमेरा लावायला जातात। तर गायत्रीचं बोलणं हे सूरजदादाला अजिबात आवडलेलं नसतं। तर आता ऑफिस बंद करण्याची वेळ झालेली असते।
एक एक करून सगळे लोक हे ऑफिसमधून निघत चाललेले असतात. आता तेजसचा बॉस त्याचबरोबर दुसरे त्याचे काही ऑफिस कलीग तिकडनं निघून गेल्यावर पिऊन काका तिकडे येतात आणि आता ते तेजसच्या हातामध्ये ऑफिसची किल्ली देत म्हणतात, तेजस सर, आज तुम्हाला ऑफिस बंद करायचं आहे ना, ही घ्या, ही आपल्या ऑफिसची किल्ली. त्याबरोबर लगेचच आता तेजस हा ती किल्ली घेतो आणि पुन्हा एकदा त्याच्या कामाला सुरुवात करतो. मित्रांनो, आता खरं तर आपल्या तेजसच्या समोर कामाचा पसारा खूप आहे, पण मग तेजस सगळं काम आजच्या दिवसात पूर्ण करणार का, की पुन्हा काहीतरी घडणार? तुम्हाला काय वाटतं? इतक्यात आता तिकडे त्याची दुसरी एक ऑफिस कलीग आलेली असते आणि ती तेजसला म्हणत असते, तेजस सर, तुम्ही तसंही आज रात्री बसून इथे बराच वेळ काम करणार आहात ना, तर माझ्या एवढ्या 2 फाईल्स देखील आहेत, तेवढ्या कंप्लीट कराल का हो? प्लीज. काय आहे ना, मला आज माझ्या नवऱ्याबरोबर डिनरला जायचं होतं, त्यामुळे म्हणते कराल का एवढ्या फाईल कंप्लीट? त्यावर तेजस म्हणतो, ठीक आहे, करतो, ठेवा इथे. आणि मग तो आत्ता त्या ऑफिस कलिगला त्या फाईल्स तिथे ठेवायला लावतो आणि विचारतो, काय मग आज काय डिनर डेट की काय? त्याबरोबर आता ती बिचारी म्हणत असते, अहो सर, कसली डिनर डेट आणि कसलं काय? ह्या फाईल्स तुम्ही एवढ्या कंप्लीट करा. आणि मग ती त्या फाईल्स तिथे ठेवते. जात असताना ती संपतरावांच्या खांद्यावरती दोन्ही हात ठेवते आणि तेजसला थँक्यू म्हणते. आता खरं तर तिने संपतरावांच्या खांद्यावर नाही तर खुर्चीच्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवलेला असतो, पण तेजसला वाटत असतं की संपतरावांच्या खांद्यावर हात ठेवले. संपतराव ती मुलगी तिकडनं गेल्यावर तेजसला म्हणत असतात, काय जावई बापू, अहो कसली बाई आहे ही? त्याबरोबर आता तेजस संपतरावांना विचारतो, तुम्ही ठीक आहात ना, व्यवस्थित कम्फर्टेबल आहात ना, तुमचं काही वजन वगैरे कमी झालेलं नाही आहे ना? त्यावर संपतराव म्हणत असतात, अहो नाही हो, माझं काही वजन बिजन कमी झालेलं नाही आहे, पण ही बाई असली कसली आहे हा प्रश्न पडला आहे मला. त्यावर तेजस म्हणत असतो की ते जाऊ द्या, आपण काम करूया. आणि मग आता लगेचच तेजस हा कामाला पुन्हा एकदा सुरुवात करतो. इतक्यात त्याला आठवतं की आज गीता वहिनीच्या एरियातलं लाईट जाणार आहे. मग आता तेजस हा विचार करतो की मानसी तर लाईट जाण्याला घाबरते. तो लगेचच गीता वहिनीला कॉल करतो आणि वहिनी तू कुठे आहेस असं विचारतो. गीता वहिनी सांगते की मी आजच बरोबर कामासाठी बाहेर आली आहे तेजस भाऊजी, बरं बोला ना, तुमचं काही काम होतं का? त्यावर लगेचच आता तेजस हा म्हणत असतो, अगं वहिनी, हॅलो हॅलो. पण इतक्यात ते आता गीताच्या फोनची रेंज जाते आणि गीताला काहीच तेजसचा आवाज ऐकू येत नसतो. आपोआप फोन कट होऊन जातो. त्याबरोबर आता इकडे तेजस हा संपतरावांकडे आलेला असतो आणि तो आता संपतरावांपुढे उभा असताना संपतराव त्याला विचारत असतात, काय झालं जावई बापू, कसलं एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही? त्यावर आता तेजस हा सांगत असतो, अहो संपतराव, लकीच्या अंधाराची भीती वाटते आणि आज गीता वहिनीच्या एरियामध्ये लाईट जाणार आहे आणि बरोबर आजच आता घरी लकीचांप एकटे असतील, त्यामुळे मला कळत नाही आहे की काय करायचं, म्हणून विचार करतोय थोडासा. आता लगेचच तेजस हा विचार करत असताना संपतराव त्याला सांगतात की जावई बापू, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज काहीही झालं तरी माझी मनुताई अंधाराला भिता कामा नये. त्याबरोबर आता मात्र तेजसला संपतरावांनी मनुताईची काळजी घ्यायला तर सांगितलेली असते, पण ऑफिसमधलं काम कसं संपवायचं हा सुद्धा तेजसच्या समोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. मग काय, आता तेजसला बॉसचे शब्द आठवू लागतात की सगळं काम आजच्या दिवसात कंप्लीट करायचं आहे. तर बिचारी एक लहान मुलगी धाय मोकळून एका पायरीवरती बसून रडत असते. लोक तिच्याकडे बघतच नसतात. त्या रस्त्याने मानसी चाललेली असते. मानसी त्या मुलीच्या जवळ जाऊन बसते आणि काय ग बाळा, काय झालं, तू का रडते, काय झालं असं विचारायला लागते. त्याबरोबर आता बिचारी मुलगी हमरूनच रडत रडत सांगत असते, ताई, अगं माझे बाबा माझ्या आईला खूप मारतील ग, तू चल ना, माझी मदत कर ना. त्याबरोबर आता मानसी ही त्या मुलीचे डोळे पुसते आणि तिला म्हणायला लागते, हो हो ठीक आहे जाऊया आपण, पण तू रडू नको, शांत हो बाळा. आणि मग आता मानसी ही तिचे डोळे वगैरे व्यवस्थित पुसते आणि आता ती त्या मुलीचा हात पकडते आणि तिला तिकडनं घेऊन चाललेली असते. आता मित्रांनो, खरं तर मानसी ज्या मुलीच्या घरी चाललेली आहे तिचा बाप हा पूर्णपणे दारुंड आहे. तो एक दारू पिणारी व्यक्ती असल्यामुळे त्याच्या बायकोला तो दारू प्यायला पैसे मागण्यासाठी त्रास देत असतो. तो त्याच्या बायकोला म्हणत असतो, माझ्या संसाराचं वाटोळं केलं, माझ्याकडे जे पैसे घेते आणि घरात लपवून ठेवते, पैसे असले तरी माझ्याकडे पैसे नाही आहेत असं म्हणते. एक नंबरची खोटारडी बाई आहे ही, दे माझे पैसे, मला दे पैसे, दे नाहीतर तुला लय मारीन असं म्हणून आता लगेचच तो माणूस हा त्याच्या बायकोवरती हात उघडायला लागतो. आता जसाच तो त्याच्या बायकोवर हात
उगारतो, तिला फटका मारणार असतो, इतक्यात तिकडे मानसी येते आणि मानसी येऊन लगेचच त्या माणसाचा हात पकडते आणि त्याला लगेच ती म्हणायला लागते की मागे हो त्यांच्यापासून, आणि ती त्याचा हात मागे भिरकावून देते. त्याबरोबर लगेचच तो माणूस त्याच्या बायकोला विचारायला लागतो, आधी तर माझ्याशी खोटं बोललीस आणि आता ह्या बाईला बोलवलंस का इथे तुझ्या मदतीसाठी? काय विचारतोय मी, बोल. त्याबरोबर ती बिचारी म्हणत असते की नाही हो, मी नाही बोलवलेलं त्यांना, मी कशाला बोलू. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस हा मानसीला म्हणत असतो, अहो ताई, हिच्यावरती विश्वास ठेवू नका, ही एक नंबरची खोटारडी बाई आहे ही. अहो, हिच्याकडे पैसे असले ना तरीसुद्धा ही मला खोटं सांगते की माझ्याकडे पैसे नाही आहेत. हिच्यावरती विश्वास ठेवण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला. आणि तसंही हा आमच्या नवरा बायकोचा आपसी प्रश्न आहे, तुम्ही उगाच आमच्या नवरा बायकोंमध्ये पडू नका, चला जा इकडनं. त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणायला लागते, पहिला तर तू लांब हो त्यांच्यापासून, लांब हो. आणि मग आता लगेचच ती बाईसुद्धा मानसीला सांगायला लागते की अहो ताई, अहो याला पैसे दिले की हा फक्त दारू पितो, फक्त घरातले पैसे वाया घालवतो. मग जर चांगल्यासाठी थोडं खोटं बोललं तर काय बिघडतो? चांगल्यासाठी बोललेलं खोटं कधी खोटं असतं का हो? सांगा आता तुम्हीच, असं म्हणायला लागते. आता मात्र मानसी निरुत्तर होऊन जाते, कारण तेजससुद्धा तिच्याबरोबर खोटं बोललेला असतो आणि त्याची शिक्षा बिचारा तेजस हा आत्तापर्यंत भोगत आहे. तर आता ती बाई ही मानसीला म्हणत असते की तुम्ही सांगा आता, सांगा ना ताई. अहो जाऊ द्यात, नका पडू या माणसाच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, हा आमचा नवरा बायकोंचा प्रश्न आहे. बरोबर बोलतोय तो. तुम्ही जा ताई, जा. उगाचच्या उगाच हा तुम्हाला देखील काहीतरी बोलेल, तुम्ही जा, मी काय करायचं ते बघते. आता इकडे लगेचच ती बाई स्वतःहून सांगत असते, त्यामुळे मानसी तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता ती बाई ही लगेचच तिच्या नवऱ्याला म्हणायला लागते की चल तू आतमध्ये चल, तुला दारू प्यायला पैसे हवेत ना, देते मी तुला पैसे, चल माझ्याबरोबर. आणि मग आता ती बाई तिच्या नवऱ्याला आतमध्ये चल असं म्हटल्याबरोबर आता तिचा नवरा आणि ती हे दोघं जण आतमध्ये तिकडनं निघून घेतात. आता त्यांची मुलगी, त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेले बाकीचे सगळेच लोक हे सगळे तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता इकडे संध्याकाळ होत आलेली असते, तरीसुद्धा अजून तेजस हा ऑफिसवरून घरी आलेला नसतो. त्यामुळे आईला मात्र आता तेजसची काळजी वाटायला लागते, ती तेजसची वाट पाहत असते. आता ती सूरज दादाला सांगते की सूरज, अरे तेजस अजूनही घरी आलेला नाही आहे रे. त्यावर आता सूरज दादा म्हणत असतो, आई नको काळजी करूस, ऑफिसला गेलाय ना तो, येईल थोड्या वेळात. त्याबरोबर आता आई ही सूरज दादाला म्हणत असते, अरे सूरज, असं कसं बोलतोयस तू, तो घरी आलेला नाही आहे, मला त्याची खूप काळजी वाटते. तू ऐक ना, माझं एक काम करशील का, तू जाऊन बघ ना रे तेजस कुठे आहे ते. त्याबरोबर लगेचच सूरजदादा म्हणत असतो, आई अगं मी हातामध्ये हिशोब करायला घेतलेला आहे, माझं एवढं काम झालं की मी बघेन, आधी माझं काम पूर्ण करू देत. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते की जाऊ देत, मला ना खरंच खूप काळजी वाटते, जा ना बाळा, जा जरा बघ जाऊन कुठे आहे तो. त्यावर सूरजदादा म्हणत असतो, आई अगं ऑफिसला गेलाय तो, नको एवढी काळजी करूनस, येईल तो स्वतःहून, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि मग आता पुन्हा एकदा सूरजदादा हा त्याचं काम करायला सुरुवात करतो. तर आता इकडे मात्र आईला काही चैन पडत नसतं, कारण तिला तेजसची सारखी आणि खूप काळजी वाटत असते. मग आता आई ही लगेचच सूरजदादाला सांगते की ठीक आहे, तू नको जाऊस, मीच जाऊन बघते तेजस कुठे आहे तो. आणि आता आई ही तिकडनं तेजसला पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडलेली असते. आता खरं तर आईलासुद्धा माहीत नसतं की तेजस ऑफिसमधून निघाला आहे की नाही, आणि खरोखर आपल्याला तर माहीतच आहे की तेजस ऑफिसमधून निघालेला नाही आहे. पण म्हणतात ना, आईची माया ही आईची मायाच असते. त्यामुळे आता सुनंदाला तेजसची काळजी वाटणं ही स्वाभाविक आहे. इतक्यात तिकडे गायत्री आलेली असते. आता गायत्री सुनंदाला बघते आणि विचारते, अरे 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 सासूबाई, काय हे, दिवे लागण्याची वेळ झाली आहे आणि दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही अशा घराबाहेर कुठे निघून चाललाय हो, कुठे जात होतात सासूबाई? आणि ती आता दरवाजा अडवते. त्याबरोबर लगेचच सुनंदा ही तिला सांगत असते की अगं काय आहे ना, अजून आपला तेजस घरी आलेला नाही आहे. तर त्याबरोबर लगेच इकडे गायत्री म्हणते मग. त्यावर सुनंदा सांगते, अगं तेच तर, तेजस अजून घरी आलेला नाही आहे म्हणून त्याला बघायला जात होते. त्याबरोबर गायत्री म्हणते, पण मग त्याला बघायला जाण्याची गरज काय आहे? नाही, तुम्ही म्हणता ना की तुमचा मुलगा व्यवस्थित आहे, हुशार आहे, मग येईल की तो, ऑफिसला गेला ना, त्याचा गेलाय, त्याचा येईल. आणि हे बघा, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, काय आहे ना, आज घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला घराच्या बाहेर पडता येणार नाही, जा 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 स्वयंपाकाचं बघा, कामाला लागा, असं आता ती सुनंदाला म्हणत असते. आता इकडे बिचारी सुनंदा ही तिच्याकडे बघत असते. मग गायत्री म्हणते, ठीक आहे, देईन मी तुम्हाला जाण्याची परवानगी, पण एका अटीवर,
त्यावर सुनंदा तिच्याकडे बघत असते. तर गायत्री ही तिला म्हणत असते की तुम्ही कबूल करायचं की तुमचा मुलगा मनोरुग्ण आहे म्हणून, मगच मी तुम्हाला जाऊ देईन इकडनं त्याला आणण्यासाठी. चला कबूल. त्याबरोबर मात्र आता आई ही सुनंदाला सांगते माझा मुलगा अगदी व्यवस्थित आहे, त्याला काही देखील झालेलं नाही आहे. मग काय, आता गायत्री बोलते हो ना, मग आता तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही आहे, जा 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 आतमध्ये जा. आणि गायत्री सगळ्यात अगोदर तिकडनं आतमध्ये निघून जाते. आता मात्र बिचाऱ्या सुनंदाला इकडे तेजसची खूप जास्त काळजी वाटत असते, पण आता तिच्या हातामध्ये काहीसुद्धा शिल्लक नसतं. ती तेजसला आता बाहेर बघायला सुद्धा जाऊ शकत नसते, कारण सुनंदाने गायत्रीने आता तिला जाण्यासाठी मज्जाव केलेला असतो. मग काय, बिचारी सुनंदा आता घरामध्ये येते आणि तेजसची वाट बघत राहिलेली असते. तिला काळजी वाटत असते की आपला मुलगा कसा असेल, कुठं असेल, या सगळ्या गोष्टींचे विचार तिच्या मनात असतात. तर दुसरीकडे मानसी ही आता घरी आलेली असते आणि घरी येऊन कपड्यांच्या घडी करत असताना तिला त्या माणसाचं वागणं आठवत असतो. तो एवढा फुल दारू प्यायलेला माणूस त्याच्या बायकोला मारत असतो का, तर ही माझ्याशी खोटं बोलली आणि ते सुद्धा दारू प्यायला पैसे तो मागत असतो आणि घरात असलेले पैसे ती त्याला देत नसते, घरात पैसे नाही आहेत असं सांगत असते. आणि ती मुलगी बिचारी रडत होती, हे सगळं मानसीला आठवत असतं. त्याचबरोबर मानसीला आठवतात ते म्हणजे त्या बाईंचे शब्द, ताई चांगल्यासाठी बोललेलं खोटं कधी खोटं असतं का हो? बघा ना, या माणसाला काही कळतच नाही, बघा उगाचच्या उगाच माझ्या नुसता पाठी लागलाय पैसे द्यायला, असं वागतो माझ्याशी हा. आता तो माणूस म्हणत असतो माझ्याशी पैसे दे मला, म्हणजे दे, खोटं बोललीस तू माझ्याशी, खोटं बोललीस. आणि हे सगळं मानसीला आठवताना तिला सूरज दादाच्या शब्दांची सुद्धा आठवण येते. मानसी, अगं तू आणि तेजसने एकत्र येण्याचा विचार करा, जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर आणि तरच काहीतरी चांगलं सुरळीत होऊ शकेल. आता हे सगळं आठवल्याच्या नंतर इकडे मानसी ही मात्र विचार करत राहिलेली असते. इतक्यात तिच्या कपड्यांच्या घडी करून झालेली असतात. मग आता मानसी कपड्यांच्या घडी कपाटात ठेवायला गेलेली असते. आता घडी कपाटात ठेवल्याच्या नंतर मानसी ही पाठी फिरत असताना अचानक लाईट जातात. आता लाईट गेल्याबरोबर मानसी खूप जास्त घाबरते आणि म्हणायला लागते की मला अंधाराची खूप भीती वाटते, लाईट्स अशा अचानक कशा काय गेल्या? त्याबरोबर मानसीला आठवतं ते म्हणजे ती माहेरी असताना एकदा लाईट गेल्या होत्या, त्यावेळेस तिच्याजवळ तिची आई आणि निधी दोघीसुद्धा होत्या आणि आज मात्र तिच्याजवळ कोणी नाही आहे, ती एकटी आहे. आता मानसीला काहीच दिसत नसतं. ती चाचपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते, पण जाताना आता तिच्या पायाला तिथे ठेवलेली खुर्ची लागते. मानसीला जोरात लागतं. ती आई ग असं ओरडते देखील आणि मग कशीबशी येऊन घराचा दरवाजा उघडते आणि आता ती दरवाजामधून बाहेर बघते तर आता तिला तिथे पायाखाली एक मेणबत्ती आणि माचीस सापडतं. मानसी म्हणते इथं माचीस कोणी टाकलं, पण तरीसुद्धा तिथे माचीस घेते, मेणबत्ती घेते आणि तिकडनं आतमध्ये निघून जाते. आता ती म्हणत असते मला अंधाराची खूप भीती वाटते. बरोबर आजच गीताताईसुद्धा नाही आहेत, नाहीतर मस्त त्यांच्याबरोबर गप्पा मारत रात्र घालवली असती. आता काय ह्या अंधारामध्ये एकटीच भूतासारखी बडबडत बसू का मी? आता इथे तेजस हा तिथेच घरामध्ये लपून बसलेला असतो, पण आता तो मुद्दामूनच मानसीला भेटत नसतो. खरं तर ही माचीस आणि मेणबत्ती तेजसनेच आणलेली असते. तेजस म्हणत असतो लकीचाम तुम्हाला कंपनी द्यायला मी आहे इथे, पण तुम्हाला माझी कंपनी आवडणार नाही. त्यानंतर आता इकडे मानसीला काहीतरी टाईमपास करायचा असतो. मग तिची नजर जाते ती म्हणजे मेणबत्तीमुळे पडत असलेल्या उजेडाच्या दिशेने. मग मानसी त्या उजेडावरती हाताच्या साहाय्याने सावल्या तयार करत असते आणि ती खेळत असते. आता तिला छान आनंद वाटत असतो हे गोष्ट करताना. तिथे बसलेला तेजस हा सुद्धा आता आपल्या हाताच्या सावल्या बनवून बघत असतो आणि चुकून मानसी तेजसची सावली बघते आणि जोरात ओरडते आव, इथे सावली कोणाची आहे? दुसरी सावली कशी काय आली? मला भात झाला का? आता मात्र तेजस डोक्यावरती हात मारून घेतो. त्यानंतर आता तेजस हा घराच्या बाहेर बसून गाणं गाताना आपल्याला पुढील भागात पाहायला मिळतो. तर घरामध्ये मानसी ही ते ऐकत असते आणि नंतर आवाज जेव्हा यायचा बंद होतो त्यावेळेस मानसी ही बाहेर येते आणि तेजसच्या अंगावरती पांघरून टाकून देते. आता खरं तर ह्यावेळी मानसी ही थोडी भावूक झालेली असते, पण तरीसुद्धा ती स्वतःवरती ताबा ठेवते. तेजसच्या अंगावर पांघरून घालून तिकडनं घरामध्ये पुन्हा एकदा निघून जाते. आता मानसी ही तेजस बाहेर झोपलेला असताना आतमध्ये रडत बसलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, ज्याच्यावर आपण पहिलं प्रेम केलं आहे त्यांना असं त्रासात बघून अर्थातच प्रत्येक व्यक्तीला त्रास हा होऊ शकतो आणि आता मानसीला सुद्धा तेजससाठी वाईट वाटतंय, त्रास होतोय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.